नमस्कार मत्स्य शेतकरी मित्रांनो, तुम्ही मत्स्य शेती करत असाल किंवा करण्यास इच्छुक असाल तर ही सिरीज आहे खास तुमच्यासाठी। या भागात आपण पीएच आणि अमोनिया हे कसे चेक करायचं याबद्दल माहिती घेऊया। बाजारात पीएच आणि अमोनिया चेक करण्यासाठी वेगवेगळे किट्स उपलब्ध आहेत। अशा प्रकारचे किट्स वापरून आपण पीएच आणि अमोनिया चेक करू शकतो। पीएच चाचणी कशी करायची? सिरिंजच्या मदतीने टेस्ट ट्यूबमध्ये 2.5 मिली पाण्याचा नमुना घ्या। पीएच किटमधील पहिल्या बाटलीचे 3 थेंब टाकून टेस्ट ट्यूबचे झाकण लावा आणि 5 ते 6 सेकंद हलवा। आता दिलेल्या कलर चार्ट सोबत रंगाची तुलना करा आणि त्यानुसार पाण्याचा पीएच समजून घ्या। अमोनिया चाचणी टेस्ट ट्यूबमध्ये सिरिंजच्या मदतीने 2.5 मिली पाणी घ्या। अमोनिया किटमधील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉटलीतील प्रत्येकी 4 थेंब घालून योग्य प्रकारे हलवा। 15 मिनिटांनंतर तो रंग आलाय का याची दिलेल्या चार्टशी तुलना करा। सर्वात महत्त्वाचे, पाण्याची गुणवत्ताच ठरवते मत्स्यपालनाचे यश, म्हणून पीएच अमोनिया नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे। पीएच आणि अमोनिया चाचणीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा। पुढील भागात आपण पाहणार आहोत प्री स्टॉकिंग प्रिपरेशन, म्हणजे शेत तलावात मासळी सोडण्यापूर्वीचे नियोजन। तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।